नमस्कार. आपण अरुण गोडबोले ह्या चॅनल बघताय. मी अरुण गोडबोले. 60 नंतरची अन्नयात्रा ही आपली मालिका चालू आहे. त्यातला आज 24वा लेख. वैशिष्ट्यपूर्ण लेख आहे. याचं कारण असं की हा लेख लिहिला आहे मारुती महादेव महामुनी यांनी. स्पर्धेला त्यांनी लेख पाठवला होता. यांचं वय तेव्हा केवळ 94 वर्षाचं होतं. केवळ 94. आणि वडूस सातारा जिल्ह्यामध्ये गाव आहे. वडूस खटाव तालुक्यामध्ये तिथं ते राहणारे आहेत. निवृत्त डाकपाल म्हणजे पोस्टमन असणार ते. 1 वर्षानंतर क्लार्क म्हणूनही कामही केलं. तर त्यांनी नंतर 20 वर्ष सुवर्णकाळ म्हणून स्वतःचा व्यवसाय सुद्धा केला आहे. मग 20 वर्ष डाकपाल म्हणून निवृत्त झाले. आणि आम्ही या लेखन स्पर्धेमध्ये त्यांना मुद्दाम त्यांचा वेगळा सन्मान गौरव केला होता. सगळ्यात ज्येष्ठ 94 वर्षी हा उत्साह दाखवला म्हणून. आणि ते ग्रस्त स्वतः आले. ते चालते बोलते व्यवस्थित हिंडते फिरते होते. एवढंच नाही तर पुरस्कार समारंभात त्यांनी छानपैकी भाषण केलं. एक बारकी कविता वगैरे म्हणून दाखवली उत्साहामध्ये. मला फार कौतुक वाटलं. म्हणजे सगळ्याच लोकांना जेव्हा उपस्थित होते ना, जवळशी 100-150 नागरिक उपस्थित होते, त्याला सगळ्यांना त्यांचं फार कौतुक वाटलं. तर हा महामुनींचा लेख मारुती महादेव महामुनी, मुक्काम वडूस, तालुका खटाव, जिल्हा सातारा. वृद्धपण आनंदी कसे कराल असं नाव दिले, शीर्षक दिले. प्रस्तुत दिलेल्या विषयानुसार माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे 2 विभाग पडतात. 1, तुम्ही कसे वागत आहात. 2, वृद्धपण कसे आनंदी करावे. विभाग पहिला. माझ्या मते याविषयी स्पष्टीकरणात मी माझी सध्याची दिनचर्या दिल्यास सर्व प्रकारचा खुलासा होऊ शकेल. मी जसं आहे तसाच वाचतोय लेख बरं का. म्हणजे काही त्यामध्ये संपादकीय काही संस्कार केलेले नाही, तसाच छापलेलाही आहे. कारण त्यातच वेगळी गंमत असं मला वाटतं. प्रभाती 5 ते 5:30 दरम्यान उठणे, 5:30 ते 6 प्रातर्विधी उरकणे, 6 ते 6:30 मॉर्निंग वॉक टेरेसवर, 6:30 ते 7 बैठा व्यायाम सर्वांगीण, 7 ते 8 स्नान चहापान, 8 ते 8:30 देवपूजा, स्वयंपुरोहित या पुस्तकामधील सर्व पूजा प्रकरणाप्रमाणे, 8:30 ते 9 कुलस्वामी व मातापिता स्मरणार्थ जप, 9 ते 9:30 अल्पोपहार, 9:30 ते 10 वृत्तपत्र वाचन, 10 ते 12 मॅजिक टच सेंटरमध्ये मशीनद्वारा ट्रीटमेंट, अल्प कर्णबधिरता व चालताना कमरेपासून खाली मुंग्या येऊन बधिरता यासाठी, 12 ते 2 जेवण व वामकुक्षी, 2 ते 6 वाचन लेखन TV, तसेच प्रत्येक एकादशीला भजनाचे ठिकाणी जाऊन गायन वादन सहभाग, 6 ते 6:30 विश्रांती चहापान, 6:30 ते 7:30 नातवाचा मुलगा म्हणजे पण तू या समयात बालक्रीडा गप्पा भरणे, 7:30 ते 9 दूरदर्शन मालिका बातम्या, 9 ते 9:30 जेवण, 9:30 ते 10 शतपावली, 10 ते पहाटे 5 झोप. या व्यतिरिक्त कोणत्याही वेळी संबंधित अगर पाहुणे भेटल्यास सुसंवाद, कुणाशीही कुठल्याही कारणास्तव बाचाबाची भांडणतंडा करण्याचा प्रसंगच उद्भवत नाही. घरात मी, सहचारिणी, सून, नातू, नातसून व पणतू, वय वर्षे 2.5 असे सर्व बिनतक्रार आनंदात राहतो. कुठल्याही तऱ्हेची कर्ता पुरुष किंवा नातवाकडून कमतरता भासू देत नाही. येण्याप्रमाणे विषय नंबर 1चा खुलासा खालील कवितेतील उक्तीसह केला आहे. नोबडी एनवी नॉट आय, नोबडी एनवीज मी. या मिलर ऑफ द डी या कवितेमुळे वृद्धपण आनंदी घालवण्याचा प्रयत्न करतो. विभाग क्रमांक 2, वृद्धपण कसे आनंदी करावे. शरीर स्वास्थ्य. शरीर माध्यम खलुधर्म साधन याप्रमाणे वृद्धपण आनंदी करण्यासाठी सर्वप्रथम तुमचे शरीर स्वास्थ्य निरोगी असणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी आरोग्यासंबंधी आवश्यक असणाऱ्या बाबींची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. औषधोपचार. जर एखाद्यास आधीच्या वयात काही शारीरिक आरोग्यासंबंधी त्रास असेल तर त्याकरता यथार्थ औषधोपचार घेणे आवश्यक आहे. 3, व्यायाम. आपल्याला पेरेल अशा प्रकारचा नियमित व्यायाम घेणे आवश्यक आहे. शक्यतो सर्व स्नायू, सांधे, शिरा कार्यक्षम राहतील अशा तऱ्हेच्या व्यायामाचे तज्ज्ञांचे मार्गदर्शनाखाली नियमित सराव करणे आवश्यक आहे. त्यामुळे रक्तप्रवाह व्यवस्थित राहून पचनास उपयुक्त होऊन रक्तवाढ होऊन आनंदाचा उपभोग घेण्यास कार्यक्षम बनाल. व्यायाम प्रकारात मॉर्निंग वॉक, सूर्योदयाच्या आसपास आपल्या शरीरास झेपेल एवढे अंतर ठरवून तेवढे अंतर चालून परत यावे. सूर्योदयाच्या वेळचे वातावरणच आल्हाददायक असून नंतर दिवसभर तुम्ही उल्लसित राहू शकता.
शिवाय पचनशक्तीशिवाय रक्तदाब चांगल्या प्रकारे होते. ज्यांना ते शक्य नसेल त्यांनी बैठ्या प्रकारच्या व्यायाम प्रकाराचा सराव करावा. हात, पाय, पाठ, पोट, छाती, मान व डोके या प्रत्येक अवयवास व्यायाम मिळावा अशा प्रकारे हालचाल करावी. ज्याला ज्या प्रकारचा खेळ झेपेल त्यात सहभागी होऊन आनंद लुटावा व ज्यांना हे शक्य नसेल त्यांनी बैठ्या खेळामध्ये रमवावे. शरीराचे जे खेळ आहेत त्यात लंगडी, कबड्डी, खो खो, वाट्यापाट्या आणि बैठे खेळ म्हणजे पत्ते, सारीपाट, बुद्धिबळ वगैरे. तसेच जमेल त्या प्रकारे सराव करून शरीर स्वास्थ्य वृद्धीस हातभार लावा. आहार. आनंदी राहण्यासाठी व्यायाम इतकाच आहाराला महत्त्व आहे. व्यायामामुळे होणारी शरीराची झीज भरून काढण्यासाठी आहाराची अत्यंत आवश्यकता आहे. आहार तोही सकस आणि सात्विकच असला पाहिजे. प्रत्येक आहारामध्ये जीवनसत्वाचा समावेश असणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे निरनिराळ्या प्रकारची धान्ये, गहू, ज्वारी, बाजरी, मका, कडधान्ये, मटकी, चवळी, मूग तसेच गळीताचे असण्यापासून निरनिराळ्या प्रकारची तेलधान्ये, करडी, सोयाबीन, जवस, एरंड इत्यादी तेलांची आवश्यकता असते. या धान्य कडधान्याशिवाय फळभाज्या, पालेभाज्या यांचाही आहारात समावेश असणे आवश्यक आहे. दोडका, कारले, भोपळा, बटाटे, वांगी, टोमॅटो, नवलकोल, पालेभाज्या यामुळे आहारात निरनिराळ्या अन्न घटकांचे चांगल्या तऱ्हेने पचन होऊन रक्तवाढीद्वारे शरीराचे चांगल्या तऱ्हेने पोषण होते. मांसाहारी लोकांना त्यातील निरनिराळ्या प्रकारामुळे लाभ होतो. शिवाय निरनिराळी पेये यांचाही समावेश त्यात आवश्यक आहे. दूध, ताक, ज्यूस, सरबत यामुळे चौरस आहारात समावेश होतो. दूध तर हे पूर्ण अन्न आहे. इतर कुठल्याही अन्नाशिवाय माणूस जगू शकतो इतक्या महत्त्वाचं दूध हे पेय आहे. मनोरंजन. व्यायाम आहाराप्रमाणे मनोरंजन या बाबीची ज्येष्ठासाठी नितांत आवश्यकता आहे. रिकाम्या वेळी मनस्वास्थ्य टिकवण्यासाठी विश्रांतीसाठी दुपारी जास्तीत जास्त 1 तास झोप घेतल्यास परत तुमच्या उत्साहात भर पडेल. त्यावेळी तुम्हाला टाईमपाससाठी मनोरंजनाची आवश्यकता आहे. त्याची निर्मिती ज्येष्ठ मर्यादा आपल्या वयाची होण्यापूर्वी काही कला, गायन, वादन, वाचन, लेखन, काव्यनिर्मिती किंवा उपभोगानुसार भजन, प्रवचन, कीर्तन अशा प्रकारे श्रवण सुखाचा आवडीप्रमाणे आस्वाद घ्यावा. यासाठी समवयस्कांशी संपर्क साधल्यास पूर्तता होऊ शकते. कारण बर्ड्स ऑफ सेम फेदर्स फ्लॉक टुगेदर याप्रमाणे सहभागाने संपर्क वाढवून आणखी काही गोष्टी करू शकता. शक्यतेप्रमाणे सामूहिक सहली, पिकनिक, वनभोजन यामध्येही मन रमवू शकतं. व्यसनाधीनता. व्यसनाधीनता हा मानवतेला एक मोठा शाप आहे. मग ते व्यसन किती लहान किंवा मोठे असले तरी ज्या त्या प्रमाणात मानवाच्या आरोग्यावर परिणाम केल्याशिवाय राहत नाही व त्यामुळे तुमच्या आनंदावर घाला घातल्याशिवाय राहत नाही. यास्तव अशा व्यसनाच्या आहारी मुळीच जाता कामा नये आणि यापूर्वी जर एखाद्या व्यसनात गुंतला असल्यास निर्धारपूर्वक त्याला त्याग करणे शक्य असते. हे मी स्वानुभवाने खात्रीपूर्वक सांगू शकतो. मला वयाच्या 25व्या वर्षापासून तंबाखू खाण्याचे व्यसन होते. ते निर्धारपणे त्यागून गेली 40 वर्षे मी त्यापासून अलिप्त आहे. सध्या माझे वय 94 चालू आहे. ते व्यसन सोडल्यामुळे पचनशक्तीमध्ये विकास होऊन त्यामुळे उत्साह वाढला आहे. उपजीविका. बहुतेक ज्येष्ठांची उपजीविका परस्वाधीन असते. ज्यांच्यावर तुम्ही अवलंबून असाल त्यांच्याशी नेहमी चांगले संबंध ठेवा. त्यामुळे तुमच्याही आनंदात भरच पडेल. अन्यथा तडवरचे परिणाम सहन करावे लागतील. शक्यतो स्वतःचे काम स्वतःच करण्याचा शिरस्ता ठेवा. त्यामुळे तुमचे ओझे कुणास वाटणार नाही आणि बाकीचेही त्याच पद्धतीने तुमच्याशी वागून प्रतिसाद देतील. ज्यांना काहीच आधार नसेल त्यांनी वृद्धाश्रमाचा आधार घेतला पाहिजे. त्यासाठी सार्थ प्रयत्न केल्यास ते उपलब्ध होऊ शकतात. सदाचार. सर्व धर्मग्रंथ, पोथ्या, पुराणे, पूजा, अर्चा, जप, तप या सर्वांचं सार म्हणजे सदाचार. या एकाच शब्दात ते सामावलेलं आहे. तुम्ही वरील ग्रंथवाचन, पूजा, जप, तप केलं आणि तुमचं आचरण जर त्याला बाधा आणणार असेल तर तुमच्या सर्व धर्मकांडांची किंमत शून्य असं माझं ठाम मत आहे. तुम्हाला जीवनात खरा आनंद प्राप्त व्हावा असे वाटत असेल तर सदाचाराची कास केव्हाही सोडता कामा नये. याप्रमाणे माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे माझे विचार प्रकट केले आहेत आणि शेवटी ते वाक्य लिहिले आहे. मला कुठल्याही बक्षीस, प्रतिष्ठा वगैरेची अपेक्षा नाही कारण ते स्पर्धेला लेख पाठवतो म्हणून. असं एक गमतीशीर आणि स्वानुभवाचा लेख लिहिला आहे. 94 वर्षी इतकी बुद्धी व्यवस्थित आहे ना, हेही महत्त्वाचं देवाचं देणं आहे असं मला वाटतं. आज आपण तेच थांबूया. हे सगळं मी वाचन करतोय ते सांगितल्याप्रमाणे
वृद्धत्व आनंदी कसे करावे या पुस्तकातनं वाचतोय आलेले लेख आणि तुम्ही त्याचा आस्वाद घेताय. आपले अभिप्राय सूचना मला कळवा 98-220-16-299 या फोनवर किंवा arun.godbole009@gmail.com या पत्त्यावरती. पुस्तक हवं असलं तर 180 रुपये पाठवायला पर्याय नाही. अर्थात आवश्यकता नाही, आपण हे ऐकून सुद्धा आनंद घेऊ शकता. नमस्कार.